बालमित्रांनो, very warm welcome to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning superposition of waves. त्या टॉपिक मधला रेझोनन्स ट्यूब कॉलम किंवा रेझोनन्स कॉलम ट्यूब, रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट we have seen. Most typically it is used to measure velocity of the sound in the air. काल आपण त्याचं बेसिक्स कन्सेप्ट्स पाहिल्या. आता न्यूमरिकल आहे which was asked. It is most important in the JEE exams. So JEE चे numericals आपण पाहतो बेटा. First numerical is here, which was asked in JEE Mains 2020. Recently it was asked in the resonance tube experiment. Resonance tube experiment मध्ये when tube is filled with water, ठीक आहे ना, त्या ट्यूब मध्ये पाणी भरलं up to the height of 17 सेंटीमीटर. ओके, सो 17 सेंटीमीटर हाईटला पाणी भरलं फ्रॉम द बॉटम. चला बॉटम पासून 17 सेंटीमीटरला. ऑल राईट सर. it resonates with given tuning fork. तर ते गिव्हन ट्युनिंग फॉर्क सोबत काय होतं, रेझोनेट होतीये. ऑल राईट. वेन द वॉटर लेवल, म्हणजे पहिला रेझोनन्स ऑकर झाला 17 सेंटीमीटरला. ठीक आहे. वेन वॉटर लेवल इज रेज्ड, नेक्स्ट रेझोनन्स विथ सेम ट्युनिंग फॉर्क ऑकर्स ॲट हाईट ऑफ 24.5 सेंटीमीटर. पहिले जे वॉटरची हाईट 17 सेंटीमीटर आहे. ओके, बॉटम पासून दिली बरं का हाईट. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. वी आर स्टील हॅपी विथ दिस की मला दोन हाईट माहिती आहे. 17 सेंटीमीटरला पहिला रेझोनन्स आणि 24.5 सेंटीमीटरला नेक्स्ट रेझोनन्स. अर्थात तो पहिला नाहीये, आय एम व्हेरी सॉरी. एक रेझोनन्स 17 सेंटीमीटरला अँड अनदर ॲट 24.5 सेंटीमीटर. ओके, एक 17 सेंटीमीटरला आणि एक 24.5 सेंटीमीटरला. दोन हाईट्सला मला दोन रेझोनन्स भेटतायत. ओके, चला आता विषय काय आहे. ही व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन द एअर इज 330. ती 330 किंवा 340 असते, तुम्हाला माहिती आहे. मुद्दा असा आहे की ट्युनिंग फॉर फ्रिक्वेन्सी किती, ट्युनिंग फॉर फ्रिक्वेन्सी काढायची. तर बेटा मला माहिती आहे कुठलेही दोन रेझोनन्स घ्या. मी फर्स्ट आणि सेकंड पुन्हा एकदा कन्सेप्ट तुझी क्लिअर होण्यासाठी दाखवतो की बच्चा, सपोज ट्यूब मध्ये पाणी आहे, जे मी काल तुम्हाला दाखवलं होतं. बघ, लक्ष दे. ठीक आहे. सो एक रेझोनन्स झाला, हा समजा पहिला रेझोनन्स झाला तर आणि समजा हा दुसरा रेझोनन्स आहे. तर मी डायग्राम काढून दिली होती बेटा तुला. आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस वॉज द डायग्राम. दिस वॉज फॉर फर्स्ट, दिस वॉज फॉर सेकंड रेझोनन्स. काढायची कशी मी तेही तुम्हाला सांगितले. लूप 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 काढायच्या. ओके, हा क्लोज एंड आणि हा ओपन एंड मी ते तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय. सो बच्चा, समजा हा नोड आणि हा अँटी नोड. सो इथे बघ, नोड अँटी नोड, नोड अँटी नोड. ठीक आहे ना, ओपन एंड इज अँटी नोड. हे तुम्हाला सगळं माहिती आहे. सो बेटा, जी पहिली लेंथ आहे बरं का, इथं मी आय विल से L1, फर्स्ट लेंथ L1 आणि इथे लेंथ L2. दिस इज फॉर रिव्हिजन पर्पज ओनली. एवढा वेळ जेईच्या संमध्ये घालून थोडे असतात, बरं तुम्ही रिफ्रेश होण्यासाठी सांगतोय. सो L1 आणि L2 पुन्हा सांगतोय. फर्स्ट रेझोनन्स आणि सेकंड रेझोनन्स ही जोडी चालतच राहते. 5वा 6वा 7वा 8वा सगळ्यांसाठी केस सेम आहे. डिफरन्स बिटवीन टू लेन्स. सो बच्चा, L1 मायनस L2 मायनस L1 मी तुला काल डिफरन्स काढून दिला होता. L2 मायनस L1. बघ ना, ही लेंथ काय होईल, अँटी नोड नोड लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, 3 लॅम्बडा बाय 4. बेटा यस ऑर नो? वजा इथं काय होईल, अँटी नोड नोड लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4. सो बेटा 3 लॅम्बडा, बघ ना, बेस 4, 3 लॅम्बडा मधून 1 लॅम्बडा गेला, 2 लॅम्बडा बाय 4. सो फायनली दॅट डिफरन्स इज कमिंग आउट टू बी लॅम्बडा बाय 2. सो बेटा इथे बघ, 17 सेंटीमीटर ही एक लेंथ आहे, 24.5 सेंटीमीटर ही एक लेंथ आहे. सो बच्चा, इट इज ती पहिली आणि ही दुसरी. सो दिस इज, कॅन आय से L1 आणि दिस इज L2. आर यू अंडरस्टँडिंग? L1 आणि L2. सो L2 24.5 मधून 17 वजा करा. सेंटीमीटर मध्ये आहे, आय अंडरस्टँड. आन्सर पण सेंटीमीटर मध्ये येईल. फरक इज लॅम्बडा बाय 2. 24.5 मधून 17 गेले. चला 25 मधून 17 गेले, किती राहतील बेटा? 17, 3 20 आणि वरचे 4.5, 7.5. क्लिअर आहे बेटा? 7.5 इज लॅम्बडा बाय 2. सो बच्चा लॅम्बडा काय आला रे? 7.5. हे 2 गुणिले होतील 15.
पण काय सेंटीमीटर. अरे बेटा असं नो, आय वॉन्ट मीटर. अरे का मीटर, इथं बघणार आहोत हर्ट्स 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 फ्रिक्वेन्सी काढायची ना. मग 15 गुणिले 10⁻⁻² मीटर, विषय संपला. ठीक आहे. बरं ते मला म्हणतायत की ट्युनिंग फॉरची फ्रिक्वेन्सी काढा. एकच फॉर्क आपण वापरत असतो, सो फ्रिक्वेन्सी मध्ये काही बदल नाहीये, ती फ्रिक्वेन्सी काढायची. सो बच्चा बहिणो, व्ही इज एफ लॅम्बडा, व्ही इज एफ लॅम्बडा मला काढायची आहे फ्रिक्वेन्सी. त्यांनी व्ही दिलेला आहे, मी इथून लॅम्बडा काढलेला आहे. सो प्यारे बच्चों, एफ इज इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा. एफ इज इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा. व्ही इज 330 भागिले 15 गुणिले 10⁻². सॉल्व किया जाए. 15 दुने 30, पुन्हा 15 दुने 30 आणि 10 वरती गेली झाली 6. सो प्यारे बच्चों, दिस इज 2200. क्लियर आहे. चिक 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 डिश कॅव, वी आर डन. मजा आली का नाही? हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड? सो बाल मित्रांनो, जेईई मेन्स 2019 चा हा क्वेश्चन आहे. ए ट्युनिंग फॉर्क ऑफ फ्रिक्वेन्सी 480 हर्ट्स. फॉर्कची फ्रिक्वेन्सी 480, ओके सर, इज युज्ड इन द एक्सपेरिमेंट फॉर मेजरिंग स्पीड ऑफ द साऊंड इन द एअर बाय रेझोनन्स ट्यूब मेथड. आपल्याला माहिती आहे रेझोनन्स ट्यूब मेथड स्पीड ऑफ द साऊंड इन द एअर मोजते. फॉर्कची फ्रिक्वेन्सी 480, ओके. रेझोनन्स इज ऑब्झर्व टू ऑकर ॲट 2 सक्सेसिव्ह लेन्स, चिक अँड चिक. सो L1 आणि L2 पण दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी 480 माहिती आहे. व्हॉट आर दे आस्किंग? दे आर आस्किंग व्ही इज इक्वल टू व्हॉट. सच ए सिंपल क्वेश्चन. बालमित्रांनो, आपल्याला माहिती आहे डिफरन्स बिटवीन द लेन्स, डिफरन्स बिटवीन लेन्स L2 मायनस. परत एकदा खास तुझी प्रॅक्टिस होण्याकरता माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांनो, मी तुमच्यासाठी डायग्राम काढतोय बघ. चिक 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 टिक टिक चिक 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 टिक चिक टिक चिक 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 चिक. ठीक आहे. पुन्हा एकदा 2 कॉलम काढतो. ऍक्च्युली काय आहे ना, 2 एक्सपेरिमेंट आहे. फर्स्ट रेझोनन्स हँड चिक 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 चिक. हे बघ, दिस इज द लेंथ L1, दिस इज द लेंथ L2. पहिला रेझोनन्स ऑकर झाला, हे बघ, नोड, आणि हा टचक अँटी नोड. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. स्टेशनरी वेव्ह अशी चालते का नाही? चिक 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 चिक. फिल्मी ऑलरेडी दिलेला आहे. सो बेटा बघ, नोड अँटी नोड आहे की नाही? नोड पासून हे बघ, नोड पासून अँटी नोड पर्यंत एवढा सेक्शन हा झाला फर्स्ट रेझोनन्स. याच्या पुढचा रेझोनन्स म्हणजे काय? नोड पासून हा अँटी नोड तर झाला, आता पुढचा अँटी नोड, एवढा सेक्शन. ठीक आहे ना? सो प्यारे बच्चों, हे बघ, हा एक नोड, हा एक नोड आणि अँटी नोड. अरे आर यू अंडरस्टँडिंग? क्लिअर आहे? इज देअर एनी अडचण? नो अडचण सर. अरे आता मजा आली. व्हेरी इझी. सो प्यारे बच्चों, L2 मायनस L1. L2 किती आहे हे बघणार आहोत. अँटी नोड आणि नोड लॅम्बडा बाय 4. इथे परत अँटी नोड आहे बघ ना, लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, 3 लॅम्बडा बाय 4 वजा लॅम्बडा बाय 4 अँटी नोड आणि नोड मधला डिस्टन्स, विच कम्स लॅम्बडा बाय 2. एनी अडचण? नो अडचण सर. L2 70 सेंटीमीटर, L1 30 सेंटीमीटर इज लॅम्बडा बाय 2. 70 मधून 30 गेले, 40 इज लॅम्बडा बाय 2. सो बच्चा लॅम्बडा इज 40 दुने 80 सेंटीमीटर, कारण ते सेंटीमीटर आहे. आता मीटर करतो. 80 इंटू 10⁻⁻² मीटर. मला ते काय म्हणतात? व्ही इज इक्वल टू वॉट. शो प्यारे बच्चों, which f lambda do we have? F, yes, we have F as 480, 480, और लाल बाल गोपाल 80 into 10⁻⁻², which is equal to क्या क्या है? ठुचुक ठुचुक 0 0 will cancel with 10⁻². 8. अरे काय आलं? डिस्काउंट फाय. 8 गुणले 8 चेंज कर. 8 गुणले 8 64. हात चला 6. 8 चुक 32 आणि 6 38 मीटर पर सेकंड. 332 384 डिस्काउंट. अरे समजलं? बघ बेटा, लक्ष दे. The question was asked in the JEE Mains 2007.
In the experiment to determine the speed of the sound using the resonance column, बरं का, रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट मध्ये पहिला ऑप्शन आहे बच्चा, prongs of the tuning fork are kept in the vertical plane. दूसरा ऑप्शन सांगतोय की हॉरिझॉन्टल प्लेन, थोड़ा फील आता, वर्टिकल प्लेन इज लाइक दिस, हॉरिझॉन्टल प्लेन इज लाइक दिस. ओके, प्रॉंग्स ऑफ द ट्युनिंग, त्याचे जे प्रॉंग्स आहेत ना ट्युनिंग फॉर्कचे, ते व्हर्टिकल प्लेन मध्ये असतात का हॉरिझॉन्टल, हे झाले दोन ऑप्शन. पुढे काय म्हणतात, इन वन ऑफ द टू रेझोनन्सेस ऑब्झर्व्ड, दोन पैकी एका रेझोनन्स मध्ये लेंथ ऑफ द रेझोनेटिंग एअर कॉलम इज क्लोज टू वेवलेंथ ऑफ द साऊंड इन द एअर. असं असतं का की ते एक्सपेरिमेंट मध्ये दोन पैकी कुठल्याही एका रेझोनन्स मध्ये लेंथ आणि वेवलेंथ, नीट लक्ष दे, जी लेंथ आहे एल, आपण नाही का L1 घेतली λ/4 नोड अँटीनोड, L2 3 λ/4, तर ते काय म्हणतात कोणीतरी एक जण वेवलेंथच्या क्लोज असतो, म्हणजे ती लेंथ वेवलेंथच्या क्लोज असते. दुसऱ्यांदा काय म्हणतात, इन वन ऑफ द टू रेझोनन्सेस लेंथ ऑफ द रेझोनिंग कॉलम इज क्लोज टू हाफ द वेवलेंथ ऑफ द साऊंड इन द एअर. आर यू अंडरस्टँडिंग बच्चा? नीट लक्ष दे. हाऊ स्टुडंट्स गेट कन्फ्युज्ड. हे जे दोन ऑप्शन आहे ना बेटा, हे जे दोन ऑप्शन आहे, दे आर रिलेटिंग लेंथ ऑफ द एअर कॉलम, एअर कॉलमच्या लेंथला जो फर्स्ट रेझोनन्स आपण घेतो, तर भरपूर जण काय करतील माहिती का, डर, दिस इज द पॉवर ऑफ जी. भरपूर जण काय म्हणतील, गुरुजी बरोबर येणार आहो, हे काय, दिस इज दी लेंथ आपण L1 घेतो, हा अँटीनोड आणि नोड मधलं डिस्टन्स λ/4, नाही का. नंतर मग आपण L2 घेतो, दॅट L2 बिकम्स 3 λ/4, आणि मग दोघांमधला फरक येतो λ/2, आणि मग हाफ मुळे एखादा जण ठेचिक याला क्लिक करेल. बेटा लक्ष दे, समजा पहिला रेझोनन्स घेतला तर चतकोर लॅम्बडा येतोय, तू दुसरा रेझोनन्स घेतला 3 लॅम्बडा, 3 चतकोर येतोय. सो इट इज नॉट लाईक रिलेटिंग टू क्लोज टू वेवलेंथ. आर यू अंडरस्टँडिंग? इट इज नॉट क्लोज. देर इज अ बिग डिफरन्स इन बिटवीन द लेंथ अँड द वेवलेंथ. आर यू अंडरस्टँडिंग? So this length is very shorter than the wavelength. बघ ना, 4 times L1. Wavelength is 4 times, 4/3 times. Okay. So this is not the story. आणि जसं पुढे पुढे रेझोनन्स होत जातील, आपण तर पहिले दोनच घेतले. सो प्यारे बच्चो, these two must be denied. खाली राहिले दोन. Prongs of the tuning fork are vertical का horizontal. I have shown already in the diagram की जे prongs आहे, आपण असं ठेवतो prong of the frequency F, हा tuning fork आहे, which has been kept in the vertical plane only. कुठे ठेवलं त्याला बेटा? व्हर्टिकल प्लेन ओनली. मग त्याचे जे व्हायब्रेशन्स आहे, ड्र 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 ड्र, दोज व्हायब्रेशन्स विल रीच इन दिस वे. सो इट इज इन द वर्टिकल प्लेन. सो प्यारे बच्चों, ए इज द करेक्ट ऑप्शन. गेटिंग? सो बेटा, क्वेश्चन that was asked in JEE Mains 2005 we are having. I'm saying that it is little important question because they have mixed this question with the concept of class 11th. Measure error and measurement and error. Are you understanding? So bacha, in the resonance tube मध्ये, with the tuning fork of the frequency, fork ची frequency बच्चा 512 Hz, तो tuning fork आहे. First resonance occurs at water level equal to 30.3 centimeter. So bacha, this is nothing but L1. Okay, and this is nothing but L2. चलो, second resonance at this. Maximum possible error in the speed of the sound. Please focus on this. प्यारे बच्चों, possible error in the speed of sound. हा जो क्वेश्चन आहे, this question is of the error. बालमित्रांनो, आपल्याला माहिती आहे L2 minus L1 is λ/2. This is the third consecutive sum of the same type. I have drawn the diagrams. 3 λ/4 minus λ/4 becomes λ/2. You guys know this. So प्यारे बच्चों, can I say that λ/2 is L2 minus L1? फक्त ही साइड इकडे, ही साइड इकडे. बच्चा मला माहिती आहे V is F लॅम्बडा. V is F लॅम्बडा. Therefore मी लॅम्बडाला रिप्लेस करू. काय रिप्लेस करू लॅम्बडाला? V by F. सो याला मी असली V/2F. बघणार आहोत लॅम्बडाला काय लिहिलं? V/F. सो इट विल बिकम V/2F इज इक्वल टू L2 minus L1. इथपर्यंत सगळेजण आले. मुद्दा असा आहे बच्चा, वी वॉन्ट मॅक्सिमम पॉसिबल एरर इन द स्पीड ऑफ द साऊंड. एरर काय असते त्या अगोदर बेटा, क्लास 10th मध्ये 70% पडले. एक आयडियल केस. सर तुम्ही नेहमी 70 का घेता?
कारण की तुम्हाला 70 पडले होते म्हणून आयडियल केस का बेटा. एनीथिंग यू कॅन टेक लाईक आय एम सेइंग 70. सो बच्चा 70 आउट ऑफ 100. सो दिस इज नथिंग बट रिलेटिव्ह केस ना. 70 आउट ऑफ 100. आता इथे एरर नीट लक्ष द्या बेटा. आता बघ मला पाहिजे एरर इन द स्पीड ऑफ द साऊंड. यामध्ये खाली 2 दोन तर कॉन्स्टंट आहे. राहिला विषय फ्रिक्वेन्सीचा. सो बच्चा फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज constant because same tuning fork we are using. So प्यारे बच्चों f is constant. Why? Because we are using same tuning fork in the resonance tube experiment. So बच्चा दोन constant f constant. आता बघ एरर पाहिजे v मधला. काय असणार तो एरर? चेंज इन द स्पीड ऑफ द साऊंड पर युनिट स्पीड ऑफ द साऊंड. डेल्टा v अपॉन v विल बी इक्वल टू. आता बघ ना समोरच्या क्वांटिटीसाठी पण तेच ना. L2 - L1 ह्या फरकासाठी पण तेच होईल ना. चेंज इन L2 - L1 पर युनिट L2 - L1. डायजेस्ट करा थोडंसं ग्रास्पिंग वाढवा. कन्सेप्ट ऑफ क्लास 11th. चेंज इन द स्पीड ऑफ द साऊंड विथ रिस्पेक्ट टू स्पीड ऑफ द साऊंड इज इक्वल टू चेंज इन द डिफरन्स ऑफ द लेंथ पर युनिट डिफरन्स ऑफ द लेंथ. क्लिअर आहे बेटा. पुढे बेटा आपल्याला माहिती आहे मला आहे ना डेल्टा व्ही काढायचा बच्चा. काय काढायचा? डेल्टा व्ही. ओके आता इथं बघ वी आर ऑलरेडी नोईंग मला ना ह्या ज्या दोन टर्म्स आहेत आय एम नॉट इंटरेस्टेड इन दिस. सो एक काम करतो मी पुन्हा एकदा बेटा लक्ष दे. हे जे L2 - L1 आहे ना बेटा आय नो दॅट इट इज λ/2. मला मॅक्सिमम पॉसिबल डेल्टा व्ही काढायचा ना. आय एम नॉट इंटरेस्टेड व्ही अँड L2 - L1. आय एम नॉट इंटरेस्टेड. आय एम ट्राइंग टू रिमूव्ह इट फ्रॉम दिस. सो बच्चा L2 - L1 इज λ/2 हे मला माहिती आहे. अच्छा मुद्दा असा आहे की व्ही कसा येईल तर बेटा व्ही इज एफ लॅम्बडा. परत एकदा करते बघ व्ही इज एफ लॅम्बडा. सो आय कॅन रिप्लेस लॅम्बडा फ्रॉम हिअर आणि बच्चा इट विल बिकम L2 - L1 as V upon 2f. So प्यारे बच्चों I can write V as 2f into L2 - L1. काहीच नाही केलं मी. तीच गोष्ट आहे फक्त तुझ्यासाठी सेपरेट लिहिली. आता व्हीची व्हॅल्यू इथं टाकतो कारण मला व्ही नको रे बाबा. हे रिमूव्ह करायचं होतं म्हणून. सो बच्चा व्ही ला टाकतो 2f इन ब्रॅकेट L2 - L1 which is equal to delta L2 - L1 as it is upon L2 - L1. So प्यारे बच्चों this got cancelled out. So delta V will be equal to खालचा 2f पलीकडे जाईल. ओके डेल्टा L2 - L1 okay which is equal to 2f into bracket delta L2 plus delta L1. प्यारे बच्चों प्लीज रिमेंबर that errors are always added in subtraction and addition. कसं लिहू कुठे लिहू इथे लिहू. हे बघ लक्षात ठेव errors are always added. ओके कुठे? in addition and subtraction. हेही समजून सांगतो. बाळा मला सांग मी जर का तुला बोललो या पेनची लेंथ काय कर. हा जो माझा पेन आहे याची लेंथ मोज. ओके बच्चा मी बोललो आंचल ह्याची लेंथ मोज. सपोज आंचलने मोजली आणि याची लेंथ भरली 10.2 सेंटीमीटर. किती भरली? 10.2 सेंटीमीटर. ऑलराइट. अच्छा मी आपला अनमोल रतन अनमोलला बोललो अनमोल जी आइए लेंथ मेजर करिए. अनमोलने मेजर केली 10.3. सो आंचलने मेजर केली 10.2. अनमोलने मेजर केली 10.3. बेटा इथे मॅक्झिमम एरर काय आला ह्या एक्सपेरिमेंट मध्ये? कम ऑन कॉन्सन्ट्रेट कर. मॅक्झिमम एरर काय आला बेटा? 10 तर शुअर आहे. वरचा विषय 0.2 चा आणि 0.3 चा आहे. तर मी माझं असं म्हणणं आहे की करेक्ट आन्सर इज 10.1 किंवा करेक्ट आन्सर इज 10 सेंटीमीटर. सो आंचल किती चुकली? 0.2. अनमोल किती चुकला? 0.3. टोटल एरर किती झाला? 0.5. आय रिपीट माझ्या पेनची लेंथ 10 सेंटीमीटर आहे. मी तुम्हाला मोजायला लावली. सो आंचलने मोजली 10.2. अनमोलने मोजली 10.3. बट आय एम सेइंग दॅट बेटा परफेक्ट आन्सर इज 10. टेल मी द
मॅक्सिमम एरर. सो आंचल किती चुकली 0.2, अनमोल किती चुकला 0.3. सो यू आर गोइंग टू ऍड द एरर्स ना बच्चा, यू आर नॉट गोइंग टू सबट्रॅक्ट द एरर्स. सो प्लीज grasp the concept. Errors are always added in the addition and subtraction, so that's why errors are added. प्यारे बच्चों, डेल्टा V is 2 times f. F is the frequency which is 512, जी कॉन्स्टंट असते, त्यात काही टेन्शनच नाही. आणि कंसात जे एरर्स आहेत बच्चा 30.3 सेंटीमीटर, 63.7 सेंटीमीटर. लीस्ट काउंट ऑफ द नॉर्मल मीटर स्केल 0.1 सेंटीमीटर. नाही का आलं बेटा? आपली जी पट्टी असते का नाही, हे सेंटीमीटर मध्ये ना, तुमच्याकडे पण सेंटीमीटर वाली पट्टी आहे, त्यात लिस्ट काउंट किती आहे? 0.1 सेंटीमीटर. सो जो एरर होणार तो एरर किती होणार आहे? 0.1 सेंटीमीटर. प्लीज ग्रॅब दिस कॉन्सेप्ट बेटा, प्लीज ग्रॅब दिस कॉन्सेप्ट. सो प्यारे बच्चों, 0.1 प्लस 0.1 हे काय झालं बेटा? सेंटीमीटर मध्ये. सगळे आन्सर सेंटीमीटर मध्येच आहेत. ऑल राईट, नो इश्यू. नाही का आलं? कसं लिहू? लिस्ट काउंट इन मीटर स्केल किती असतो बेटा? 0.1 सेंटीमीटर. सो तेवढाच एरर होऊ शकतो. प्यारे बच्चों, आर यू अंडरस्टँडिंग? सो तेवढाच छोटासा एरर आहे. ओके, याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये 0.1 आणि 0.1. सो बच्चा सॉल्व किया जाए, विच इज इक्वल टू 512 गुणिले 2 केलं तर किती होईल? 1024 गुणिले 0.1 0.2. सॉल्व किया जाए, 2 ने मल्टीप्लाई कर. ओके, 204.8. डिस्काउंट स्क्रीनशॉट लिया जाए. बच्चा लक्ष दे, हा जो क्वेश्चन होता ना, यात मला काय म्हणतायत की पहिली लेंथ इथे, दुसरी लेंथ इथे, L1 L2 निघली आणि ट्युनिंग फॉरची फ्रिक्वेन्सी 512. साऊंड, स्पीड ऑफ साऊंड मध्ये एरर होऊन किती होईल असं म्हणतायत. तर बेटा बघ, लक्ष दे, L2 - L1 इज λ/2. λ/2 इज L2 - L1 असं लिहिलं बेटा. याच्यामध्ये V F लॅम्बडा, तर लॅम्बडाला रिप्लेस केला V/F, सो इट हॅज बिकम V/2F L2 - L1. क्लिअर आहे? सोबतच्या फ्रिक्वेन्सी तर कॉन्स्टंट असते, कारण की तोच फॉर्क आपण वापरत असतो. राहिला विषय. आणि तसंही साऊंड आणि पर्टिक्युलर पुढच्या चॅप्टर मध्ये वेव्ह ऑप्टिक्स मध्ये पण फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. लक्षात ठेवायचं, इट डज नॉट चेंज, इवन द मीडियम चेंजेस. सोबतच्या बघ, V 2F तर कॉन्स्टंट झाला. चेंज इन V अपॉन V इज चेंज इन L2 - L1 भागिले L2 - L1. ओके, रिलेटिव्ह रेशो घेतला आपण. आता विषय आला, V ला रिप्लेस केलं मी, एक आहे 30 टुरी पुन्हा V is 2F into L2 - L1. डिस्काउंट कॅन्सल. सो खालचा 2F पलीकडे गेला, कारण मला चेंज इन डेल्टा V पाहिजे, राईट? स्पीड ऑफ द साऊंड पाहिजे. सो डेल्टा V is 2F into डेल्टा. राहिला विषय, एरर्स आर ऑलवेज ऍडेड. आय हॅव गिवन अ सिम्पल एक्झाम्पल. किती मॅक्सिमम एरर झाला तर एरर हा नेहमी ऍड होणार आहे, ऍडिशन पण आणि सबट्रॅक्शन मध्ये पण. ठीक आहे ना? सो याच्याशी काही नाही. सो प्यारे बच्चों, राहिला विषय की लिस्ट काउंट आपल्या मीटर स्केल मध्ये काय असतो? छोटा 0.1. सो चूक होऊन किती होणार आहे? म्हणजे तुम्ही क्लोज जाऊन किती जाणार आहे? 0.1. अरे सॉर नो, हुकून इकडे तिकडे हुकलं तरी 0.1. सो बच्चा हे नीट लक्षात ठेव की इट इज 0.1 सेंटीमीटर. सो पहिल्यामध्ये पण आणि दुसऱ्यामध्ये पण 0.1 सॉल्व किया, डन. आर यू अंडरस्टँडिंग? विल स्टॉप हिअर फॉर फिजिक्स.